नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी असा स्ट्रॉबेरीचा केक दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 20 ग्रॅम एवढं बटर घेतलेले आहे, अर्धा कप साधारण मी इथे दूध घेतलेले, त्यात मी हाफ टेबलस्पून एवढं विनेगर टाकून याला आपल्याला कर्डल करून घ्यायचं आहे। तर आता यात मी विनेगर टाकून घेतलेले आहे, हे चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे दूध आहे ते फाटेल। तर ते 5 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून दिलेले। इथे मी साधारण 1.5 कप एवढा मैदा घेतलेला आहे, हा साधारण 200 ग्राम एवढा भरतो। यात मी 1.5 टीस्पून एवढी बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पूनला थोडंसं कमी इतका सोडा टाकून घेणार आहे। आणि या संपूर्ण गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे, जेणेकरून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि कडवट अशी चव आपल्या केकची येणार नाही। तर इथे मी 200 ग्रामचं मिल्क मेडचं टीन घेतलेलं आहे, ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आणखी गोड हवं असल्यास तुम्ही यात 1 ते 2 टेबलस्पूनपर्यंत पावडर शुगरही टाकू शकतात। आता हे जे बटर आहे त्यामध्ये मी मिल्क मेड टाकून ते व्यवस्थित फेटून घेणार आहे, जेणेकरून हे जे बटर आहे ते व्यवस्थित मेल्ट होऊन जाईल। आता बघा, आपल्या हाताच्या गरमीने हे जे बटर आहे ते वितळण्यास सुरुवात झालेली आणि मस्त असं एकजीव आपलं इथे हे बॅटर झालेलं आहे। आता यामध्ये मी 2 ते 3 ड्रॉप एवढे पिंक कलर टाकून घेणार आहे, कारण आपला जो केक आहे तो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे, त्यामुळे त्याला छान असा पिंक कलर येतो। यात मी 2 ते 3 चमचे एवढं स्ट्रॉबेरीचं क्रश टाकून घेणार आहे। स्ट्रॉबेरीचं क्रश टाकल्याने या केकची चव खूप छान लागते, स्मेलही खूप मस्त येतो। बघा, साधारण 3 चमचे एवढं मी स्ट्रॉबेरीचं क्रश यात टाकून घेतलेलं आहे। कलरही इतका सुंदर आलेला आहे आणि स्मेलही अप्रतिम असा इथे येतो आहे। आता बघा, आपण जे दूध कर्डल करून घेतलेलं होतं ते आपल्याला यात थोडं थोडं टाकायचं आहे आणि 2-3 बॅचेसमध्ये आपल्याला हा जो मैदा आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे। असं करण्यामागचं कारण म्हणजे मैद्यामधलं जे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे तो व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स होतो, कुठेही केकची चव आपल्या कडवट येत नाही आणि हळुवारपणे फेटत गेल्यामुळे आपला जो केक आहे तो छान असा फुलतो, तो एकाच जागेवर बसत नाही। तर आता 3 बॅचेसमध्ये मी हे फेटून घेणार आहे। जसजसं तुम्हाला मिश्रण घट्ट वाटेल तसतसं आपल्याला दूध यात ॲड करायचं आहे। अतिशय चवदार असा हा केक बनतो, मुलं अतिशय आवडीनं खातात। तुम्ही मुलांच्या टिफिनलाही हा केक देऊ शकतात किंवा मग कुठली पार्टी असेल तर त्या पार्टीलाही तुम्ही हा ड्राय केक बनवू शकतात। खूप छान असा तो चवीला लागतो। आता बघा, सेकंड बॅच मी इथे मैद्याची टाकून घेतलेली, दूधही आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि हे मिश्रण हळुवारपणे आपल्याला फेटायचं आहे। फेटताना बिलकुलही आपल्याला जोरजोरात हे फेटायचं नाही, जेणेकरून यात जी एअर क्रिएट होते ती निघून जाते आणि मग केक आपला फुलत नाही। आता 3 बॅचेसमध्ये मी हा मैदा टाकून घेतलेला आहे। मला कलर थोडासा कमी वाटला म्हणून मी आणखी 2 ड्रॉप कलरचे टाकून घेतलेले आणि दूध टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, किती छान असा पिंक कलर आपल्या या स्ट्रॉबेरीच्या केकला आलेला आहे। तो अर्धा कप तर मी दूध वापरलेलंही आहे, पण आणखी अर्धा कप मी दूध इथे घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून यात टाकून घेतलेलं आहे। साधारण 1 पाऊण कप इतकं दूध आपल्याला इथे लागतं। आता हे जे बॅटर आहे ते मी ग्रीस केलेल्या टीनमध्ये टाकून घेणार आहे आणि 180 डिग्रीला आपल्याला हे 25 मिनिटसाठी बेक करून घ्यायचं आहे। 10 मिनिट OTG आपल्याला अगोदरच प्रीहीट करायचा आहे आणि 30 to 35 मिनिटसाठी बेक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात किती छान असा आपला केक इथे फुलून तयार आहे। त्याला मी कट करून घेतलेले, बघा मस्त असा स्पॉन्जी केक बनवून तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा।